महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। मात्र तरी देखील काही मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत। शिरूर मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो। मात्र या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे ते आता शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। 26 मार्चला शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आढळराव पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे। सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील देवगिरीवरील बैठकीला उपस्थित होते आणि त्यामुळे आढळराव पाटील यांच्या समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांचं आव्हान असणार आहे। बदला घेणार का? त्यासाठीच उभं राहणार आहे। तुम्हाला खात्री आहे विजयची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे। मी माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलोय, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। नाही, मी थोडी दुरुस्ती करतो। ही लढत कोल्हे विरुद्ध आढळराव ही होणार नाही। ही लढत एकनिष्ठा की बेडूपुढे आहे अशी होणार आहे।